राष्ट्रपती नामनिर्देशित नवनिर्वाचित खासदार व प्रसिद्ध विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम यांनी मड्डीवस्ती येथे असलेल्या 51 फूट उंच हनुमानगड या पवित्र स्थळाला सोमवारी भेट दिली। यावेळी त्यांनी श्री हनुमानाची पूजा करून परिसरातील भक्तांसोबत संवाद साधला। या विशेष प्रसंगी मी वडार महाराष्ट्र सोलापूर यांच्या वतीने नवनिर्वाचित खासदार प्रसिद्ध विधिज्ञ उज्ज्वल निकम यांचा सन्मान आणि सत्कार मी वडार महाराष्ट्र सोलापूर यांच्या वतीने करण्यात आला। फेटा, पुष्पहार, शाल देऊन त्यांना गौरवण्यात आले। त्यांच्या आगमनाने परिसरात मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे मनपूर्वक स्वागत केले। कार्यक्रमावेळी उपस्थितांना संबोधित करताना नवनिर्वाचित खासदार उज्ज्वल निकम म्हणाले, हनुमानगडासारख्या पवित्र स्थळी येण्याचे योग आला ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे। समाज हितासाठी माझ्याकडून शक्य तेवढे योगदान देण्याचा मी प्रयत्न करतो आणि करत राहीन। यावेळी अध्यक्ष, नगरसेवक परिषद, महाराष्ट्र राज्य भाजपा रामभाऊ जगदाळे, मी वडार महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शंकर चौगुले, विश्वनाथ दुर्लेकर, लक्ष्मण विटकर, खान संघटना अध्यक्ष बाबूराव निंबाळकर, विष्णू मुधोळकर, अरुण चौगुले, बालाजी निंबाळकर, शंकर चौगुले, लहू बनपट्टे, राजू निंबाळकर, लक्ष्मण विटकर, शटप्पा विटागोडे, शंकर जाधव पाटील, राजू चौगुले, नवनाथ निंबाळकर, स्थानिक कार्यकर्ते व मी वडार महाराष्ट्राचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि वडार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।